चला विद्यार्थ्यांनो, ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण बुद्धिमत्तेचे लेक्चर घेणार आहोत। या बुद्धिमत्तेच्या लेक्चर मध्ये आपण काय घेणार आहोत तर वर्गीकरण। सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, सगळ्यात सोपा असा टॉपिक आहे की वर्गीकरण। वर्गीकरण कसं करायचं असं पहिल्यांदा वर्गीकरण करतात म्हणजे काय करतात, तुम्हाला 3 नावं देतात, 1, 2 आणि 3। त्यातलं एक नावाचा काहीही ह्या तिघांशी संबंध नसतो। मग हा काय होतो, आपल्या गटातून बाहेर जातो। का होतो, गटातून बाहेर जातो, बरोबर। ह्याला काय म्हणतात, वर्गीकरण। आता वर्गीकरण कशाचं करताय तुम्ही, प्राणी आहेत, पक्षी आहेत, फळं आहेत, बरोबर। तुम्ही रोजच्या जीवनामध्ये ज्या वस्तू वापरता त्यांचं वर्गीकरण करता, बरोबर। आता ह्या सर्व टॉपिक ह्याच्यामध्ये आपल्याला काय येतं, मग तेच विषय असतात, तेच प्रश्न विचारले जातात। आता आपण ह्याला सुरुवात करूया। बघा, वर्गीकरणामध्ये पहिलाच प्रश्न त्यांनी असं विचारलाय आपल्याला की बघा, त्यांचा पहिलाच प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा। कशात न बसणारा, गटात न। प्रश्न नेहमी व्यवस्थित वाचायचे असतात। बघा विद्यार्थ्यांनो, मी परत सांगते, प्रश्न नेहमी व्यवस्थित वाचायचे असतात। गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। कुठला शब्द ओळखायचा आहे, गटात न बसणारा। आता सफरचंद हे काय आहे, फळ आहे। आंबा फळ आहे, केळी फळ आहे, पण टोमॅटो हे फळ आहे का, आहे का, नाही। मग गटाच्या बाहेर कुठला शब्द निघेल तुमचा, टोमॅटो। टोमॅटो हा गटाच्या बाहेर का निघाला, कारण की ही तिन्ही पण काय आहेत, फळ आहेत। ते आपण कधीही खातो, टोमॅटो खातो, पण टोमॅटो हे फळ आहे का, नाही। गटात न बसणारा शब्द ओळखा। पुन्हा लाल, निळा, हिरवा। का वर्तुळ आहे, वर्तुळ हा रंग आहे का कुठला, नाही। बघा, इथं तुम्हाला तिन्ही काय दिलेले आहेत, रंग, पण हा रंग आहे का, रंग आहे का, नाही। म्हणजे हा गटाच्या बाहेर जातो। टोमॅटो पण गटाच्या बाहेर जातो, बरोबर। म्हणजे गटाच्या बाहेर जाणारा शब्द कुठला आहे, वर्तुळ। पुढे गटात न बसणारा शब्द ओळखा। कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आणि गुलाब। आता बघा, कुत्रा, मांजर, गाय आणि गुलाब। काय सांगितलं त्यांनी, गटात न बसणारा शब्द ओळखा। गटात न बसणारा पुन्हा सांगितलंय, बरोबर। वर्गीकरणामध्ये त्यांनी काय सांगितलंय की कुत्रा आहे, कोण आहे पहिला प्राणी, कुत्रा। 2 नंबर मांजर, 3 नंबर गाय आणि 4 नंबरला गुलाब। मग गटाच्या बाहेर कोणता शब्द निघेल बाळांनो, तर गुलाब हा शब्द काय निघेल, गटाच्या बाहेर निघेल। पुन्हा गटात न बसणारा शब्द ओळखा। पुन्हा काय सांगितलं त्यांनी, गटात न बसणारा शब्द ओळखा। पुणे, मुंबई, दिल्ली आणि गंगा। गंगा हे कुठलं शहर आहे का, जसं पुणे शहर आहे, मुंबई शहर आहे, दिल्ली शहर आहे, कोलकाता शहर आहे, तसं गंगा हे शहर आहे का, तर नाही। गंगा ही काय आहे, नदी आहे। एखादा शब्द आपण गटाच्या बाहेर काढतोय तर का काढतोय हे पण आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे, बरोबर ना। कारण की हे तिन्ही पण काय आहेत, शहर, ओके। पण गंगा हे शहर आहे का, नाही, म्हणजे ते गटाच्या बाहेर निघेल। गटात न बसणारा शब्द ओळखा। क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि बुद्धिबळ। आता मला सांगा, क्रिकेट तुम्ही खेळता कुठं, मैदानावर, बरोबर। फुटबॉल कुठे खेळता, मैदानावर, बरोबर। हॉकी कुठे खेळता, मैदानावर। आणि बुद्धिबळ पण तुम्ही मैदानावर खेळता का, नाही। बघा, एखादा शब्द गटाच्या बाहेर काढतोय की तो का काढतोय हे पण आपल्याला माहिती पाहिजे। हे तिन्ही खेळ आपण कुठे खेळतो, मैदानी खेळ आहेत, बरोबर। पण हॉकी हा मैदानी खेळ आहे का, सॉरी, बुद्धिबळ हा मैदानी खेळ आहे का, नाही। बुद्धिबळ कुठे खेळतो आपण, कुठेही खेळतो, पण मैदानावर खेळत नाही, बरोबर। मैदानावर बुद्धिबळ खेळतो का आपण, तर अजिबात आपण मैदानावर बुद्धिबळ खेळत नाही।
पुढे या, गटात न बसणारी संख्या ओळखा. आता गटात न बसणारी संख्या, गटात न बसणारी संख्या ओळखण्यासाठी तुम्हाला 1 ते 15 पर्यंत कमीत कमी पाढे माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? पाढे. परत वर्ग माहिती पाहिजे, घन पण माहिती पाहिजे. आता आपण हे गणितामध्ये तर नवीन कन्सेप्ट आहे, आपण तर ते शिकणारच आहोत, पण बुद्धिमत्तेमध्ये पण त्याचा काय केला जातो तर वापर केला जातो. आता बघा, संख्या आहे 12, 18, 24 आणि 35. आता मला तुम्ही सांगा बाळांनो, बघा आता संख्या मी तुम्हाला सांगतेय. काय सांगतेय? संख्या. लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण वर्गीकरण करताना तुम्हाला जसं मी सांगितलं की फळांची नावं, फुलांची नावं पण वर्गीकरणामध्ये येतात, त्याच प्रकारे तुमचा दुसरा टॉपिक चालू होतो की संख्या सुद्धा वर्गीकरणातून काय करायच्या असतात? गटात न बसणाऱ्या संख्या बाहेर काढायच्या असतात. काय करायच्या असतात? तर बाहेर काढायच्या असतात. कशात बघू आपण? गटात न बसणाऱ्या संख्या. 1 नंबर आहे 12, 18, 24 आणि 35. काय काय संख्या आहेत? 12, 18, 24, 35. बघा आता, एकक स्थानी किती आहे? 2, एकक स्थानी 8, एकक स्थानी 4, एकक स्थानी 5. आता मी तुम्हाला सरळ सांगते, पाड्यांमध्ये ह्या संख्या आहेत का नाही पहिल्यांदा चेक करू. 2च्या पाड्यांमध्ये 2ने पण भाग जातोय ह्या संख्येला. ओके, 35ला 2ने भाग जातोय का? जातोय का? नाही. पॉइंट मध्ये उत्तर येईल. बरोबर. आता पूर्ण संख्येने भाग घ्यायला पाहिजे. 2नी, 3नी. 3 किती? 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 7 18, 3 7 21, 3 8 24. म्हणजे 3ने पण भाग जातोय, 2ने पण जातोय, म्हणजे ह्या संख्येला 6ने पूर्ण भाग जाईल. 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30. 6 5 किती आहेत? 30 आहेत. पण इथं काय दिलंय त्यांनी? 35 दिलंय. मग गटाच्या बाहेर काय जातील आपले? 35. बरोबर. का 35 जातील? कारण 6च्या पाड्यामध्ये ते 35 नाहीत, पण 30 आहेत. बरोबर. 6च्या पाड्यामध्ये 30 आहेत, पण 35 नाहीत. मग इथे कितीचा पाडा लागला आपला? 2चा, 3चा आणि 6चा. काय लागला? पाडा. बरोबर ना? बघा, 2 के 2, 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 7 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18, 2 के 2, 2 4 12, 12 2 24. पण 35ला भाग जातोय का? नाही जात. बरोबर. पुन्हा 3ने तसंच केलं. 3च्या पाड्यामध्ये 12 आहेत, 18 आहेत आणि 24 आहेत. पण 3च्या पाड्यामध्ये 35 नाहीत, पण 30 3च्या पाड्यामध्ये आहेत. मग इथे किती पाहिजे होते? 30, पण इथं 35 आहेत. पुन्हा आपण डायरेक्टली कितीचा पाडा वापरला? 6चा. 6च्या पाड्यामध्ये पण हे 3 आहेत, पण ही एक संख्या आहे का? नाही. 35 आहेत का? नाही. मग गटाच्या बाहेर काय निघाले आपले? 35. आता गटात न बसणारी संख्या ओळखू. इथं किती आहेत? 7, इथं 14, इथं 21, इथं 29. गटात न बसणारी काय करायची? संख्या ओळखायची आहे. सेम पहिल्यांदा पाड्यांचं लॉजिक लावायचं. 14 आणि 21 7च्या पाड्यामध्ये आहेत, 2च्या पाड्यामध्ये नाहीत, 3च्या पाड्यामध्ये 7 नाहीत, 4च्या पाड्यामध्ये 7 नाहीत, 5च्या पाड्यामध्ये 7 नाहीत, 6च्या पाड्यामध्ये 7 नाहीत, पण 7च्या पाड्यामध्ये 7 आहेत. 7 1 7, 7 2 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 3 21, 7 4 28, 28 आहेत. 29 नाहीत. बघा, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28 आणि इथं किती आले? 29. मग गटाच्या बाहेर काय निघतील आपले? 29. काय निघतील? गटाच्या बाहेर. बरोबर. गटाच्या बाहेर काय निघतील? 29. गटात न बसणारी संख्या ओळखा. 11, 22, 33, 44. आता मला सांगा, ही सगळी 11च्या पटीतली संख्या आहे.
इथं 45 आहेत हा. 45 आहेत. गटात न बसणारी संख्या ओळखा. किती आहेत? 11, 22, 33 आणि 45. 11 एके 11, 11 एके 11, 11 दुने 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44. पण इथं दिलंय त्यांनी किती? 45. म्हणजे गटाच्या बाहेर काय निघतील आपले? 45 काय होतील? गटाच्या बाहेर निघतील. गटात न बसणारी संख्या ओळखा. पुन्हा तेच 16, 25, 36 आणि 49. आता इथं मी कुठला पाडा म्हणणार आहे का रे बाळांनो? सांगा. मी तर कुठला पाडा म्हणणार आहे का? नाही. तर मी तो वर्ग म्हणणार. काय म्हणणार आहे बाळांनो? वर्ग. आता वर्ग बघा, मी तुम्हाला वर्गाची कॉन्सेप्ट पहिल्यांदा मी तुमची काय करते? क्लिअर करते की ह्याला वर्ग असे म्हणतात. एका संख्येला त्याच संख्येने गुणायचं म्हणजे वर्ग निघतो. जसं की 2 गुणिले 2 बरोबर 4, 3 गुणिले 3 बरोबर 9, 4 गुणिले 4 बरोबर 16, 5 गुणिले 5 बरोबर 25, 6 गुणिले 6 बरोबर 6 6 36, 7 7 49, 8 8 64, 9 9 81 आणि 10 10 100. बरोबर? हे झाले वर्ग. काय झाले बाळांनो? तर वर्ग झाले. आता वर्ग करताना हे तुमचे काय झाले? वर्ग झाले. वर्ग करताय म्हणजे किती करताय? 2चा वर्ग करताय. किती आला 2चा वर्ग? 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे वर्ग करणे. बरोबर? म्हणजे 2चा वर्ग केला तर 4 आला, 3चा वर्ग केला तर 9 आला, 4चा वर्ग केला की 16 आला, 5चा वर्ग केला की 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. बघा आता दोनचा आला, 9चा आला, 16चा आला, 25चा आला, 36चा आला, 49 आला, 64 आला, 81 आला आणि 100 आला. आता मला सांगा बाळांनो, ह्याला तुम्ही काय म्हणता? तर ह्याला वर्ग. हे कंपल्सरी वर्ग तुमचे पाठांतर पाहिजे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. बघताक्षणी काय आले पाहिजेत की हे वर्ग आहेत का नाही, कारण की तेवढे वर्ग तुमचे काय झाले पाहिजेत? पाठांतर पाहिजेत. बरोबर? त्याच प्रकारे तुमचे घनफळ पाठ पाहिजेत. 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर 1, 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 2 दुने 4, 4 दुने 8, 3 गुणिले 3 गुणिले 3 9, 9 त्रिक 27. पहिले आपण वर्गाचीच कन्सेप्ट घेऊया, मग त्याच्यानंतर आपण घनाची कन्सेप्ट बघूया. 2 2 4. बघा 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. आता ह्या गणितामध्ये वर्ग आहेत. बरोबर? वर्ग आहेत ना? बघा वर्ग आहेत. इथं कितीचा वर्ग आहे? हा 4चा वर्ग आहे. 4चा वर्ग किती आला? 16 आला. 5चा वर्ग किती आला? 25 आला. 6चा वर्ग किती आला? 36 आला. आता 6 नंतर 7चा वर्ग 49 आहे. 8चा वर्ग किती आला? 64. 9चा वर्ग किती आला? 81. बघा आता सलग वर्ग आल्यात.
2, 4 नंतर 5, 5 नंतर 6, 6 नंतर इथे कितीचा वर्ग यायला पाहिजे होता? 7चा, पण आलाय कितीचा वर्ग? 9चा. मग गटाच्या बाहेर काय निघणार आहे? 81 निघणार आहेत. कसं काढलं बाळा? आता वर्गच आहे तो, पण मी नाही म्हणत ते वर्ग आहे, पण इथं 4 नंतर लगेच काय आलंय? 5 आले. 5 नंतर 6, 6 नंतर किती यायला पाहिजे होते? 7, पण आल्यात काय? 9. बरोबर, म्हणजे कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये कितीचा फरक आहे? 1चाच आहे ना. 4 अधिक 1 5, 5 अधिक 1 6, 6 अधिक 1 7. मग इथे किती यायला पाहिजे होते? 7 यायला पाहिजे होते. बरोबर, म्हणजे 7चा वर्ग पाहिजे होता. 7चा वर्ग काय आहे? 49 आहे. पण आलाय कितीचा वर्ग? 81 आलाय. कितीचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे. म्हणजे हा गटाच्या बाहेर निघतोय. गटात न बसणारी संख्या ओळखा. 5, 10, 20, 50. बघा, 5, 10, 20 आणि 50. आता गटात न बसणारी संख्या ओळखायची. कुठली असेल? कुठली असेल? 5 अधिक 5 10, 10 अधिक 10 20, 20 अधिक 20. म्हणजे बघा, 5 अधिक 5 केले तर माझं उत्तर किती येत आहे? 10. आलं का 10 उत्तर? आलं का? हा, तर 10 अधिक 10 केलं तर माझं उत्तर किती येत आहे? 20 येत आहे. बरोबर, 20 अधिक 20 केलं तर माझं उत्तर किती यायचंय? 40. आले किती उत्तर? 50. मग गटाच्या बाहेर काय निघाले? 50. बरोबर ना? 5 अधिक 5 10, 10 अधिक 10 20, 20 अधिक 20 40. म्हणजे त्याच संख्येमध्ये 30 संख्या मिळाली की पुढची संख्या मिळते आपल्याला. बरोबर, 5 मध्ये 5 मिळवले की पुढचे 10 मिळतात. 10 मध्ये 10 मिळवले की 20 मिळतात. 20 मध्ये 20 मिळवले की 40 मिळतात. पण त्याच्या पुढे मिळायला पाहिजे होते. 40 मध्ये 40 मिळवले की 80 मिळतात. मग इथे 40 पाहिजे होते. इथे आले किती? 50. म्हणजे गटाच्या बाहेर कुठली संख्या निघते आपली? 50 ही संख्या काय होती? गटाच्या बाहेर निघते. गटात न बसणारी संख्या ओळखा. आता बघा, 2, 8, 27, 64. काय संबंध असतात बाळांनो? बघा, मी एक सांगू का सिंपल कन्सेप्ट? तुम्हाला सम आणि विषम माहिती आहे का बाळांनो? समसंख्या कुणाला म्हणतात आणि विषम संख्या कुणाला म्हणतात? सम आणि विषम, ह्याला समसंख्या म्हणतात आणि ह्याला विषम संख्या म्हणतात. ही कन्सेप्ट माहिती का? तर ती आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये लागते. बघा, समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी, कुठल्या स्थानी? एकक स्थानी काय पाहिजे मला? 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी, कुठल्या स्थानी? एकक स्थानी. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या म्हणतात. तर विषम संख्या कन्सेप्ट काय आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी, आता एकक दशक तर आपण शिकलेलो आहोत, त्याच्यानुसार एकक स्थानी जर 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतील तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. मग इथं ही कन्सेप्ट वापरूया आपण. ह्या संख्यांमध्ये 2 आहेत समसंख्या आहे, 8 समसंख्या आहे, 7 विषम संख्या आहे, 4 समसंख्या आहे. मग बाहेर काय निघेल? 27. कारण की हे सगळे अंक कोण आहेत? सम आहेत. आणि 27 हा अंक काय आहे? तर विषम आहे. 27 हा अंक काय आहे? विषम आहे. बघा, कन्सेप्ट काय आली? 2, 8, 27, 64. एकक स्थानी 2च आहेत समसंख्या, 8 समसंख्या आहे, 27 एकक स्थान बघायचं. एकक स्थानी किती आहे? 7. 7 काय? विषम संख्या आहे. 64च्या 4 बघायचे एकक स्थानी, 4 समसंख्या आहे. मग 27 ही काय झाली? आपली विषम संख्या झाली. पुढे गटात न बसणाऱ्या संख्या ओळखा. 9, 16, 25 आणि 28. बघा काय येईल? 9, 16, 25 आणि 28. गटाच्या बाहेर कुठली संख्या बाहेर जाईल? आता इथं समविषमचा काही संबंध येत नाही.
वर्गाचा काही संबंध येतोय का बघा बर, वर्गाचा काही संबंध येतोय का? 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग माहित नाही, बरोबर ना? तर गटात न बसणारी संख्या ओळखायची. आता विभागताक्षणी सांगितलं इथं 9 आहे, तिथं 16 आहे, तिथं 25 आहे, तिथं 28 आहे. मग असे आपण जसे वर्ग घेतले सेम तसे. आता हा 9 कोणाचा वर्ग आहे? 3 चा आहे. 4 16 आहे, 5 चा वर्ग 25 आहे. आता इथे कितीचा वर्ग यायला पाहिजे होता? 6 चा वर्ग. 6 चा वर्ग काय? 6 36, पण वर्ग किती आलाय? 28. 28 मुळात वर्ग आहे का? तर नाही. गटाच्या बाहेर काय निघतंय? 28. हे बाकी सगळे काय आहेत? तर वर्ग आहे. बघा, प्रत्येक संख्येला वेगळी कन्सेप्ट लागते. कुठं पाढे लागतात, कुठं वर्ग लागतात, कुठं घन लागतात, तो कुठं समसंख्या बघायच्या, कुठं विषम संख्या बघायच्या, तर कुठं बेरीज केली त्यांनी, तर कुठं वजाबाकी सुद्धा ते करू शकतात. वर्गीकरणामध्ये आपल्याला ह्या बेसिक गोष्टी माहितीच पाहिजे. पुढे आता हे काय आहे मला सांगा? वर्गीकरण करायचंय, पण आकृत्यांचं सुद्धा काय केलं जातं? तर वर्गीकरण केलं जातं. कशाचं वर्गीकरण केलं जातं? तर आकृत्यांचं सुद्धा काय केलं जातं? वर्गीकरण केलं जातं. आता पहिला, सगळ्या आकृत्या बघा व्यवस्थित. कुठल्या तरी आकृतीमध्ये एक चूक आहे. पहिल्यांदा बाहेर बघा चौकोन आहे, आतमध्ये पण आहे, सगळ्यांच्या त्याच्यामध्ये पण रेषा आहेत. पण एक आकृती अशी आहे की त्याच्यामध्ये रेषा किती आहेत? जास्त आहेत. मग गटाच्या बाहेर कुठली आकृती निघत तरी ही, बरोबर? आता सगळ्या रेषा इकडच्या साईडला चालल्यात, बरोबर, पण एकच रेषा आहे ती इकडच्या साईडला चालली. म्हणजे एक जण असतो ना जो उलट्या दिशेने जातो तसं. आता बघा 1 2 3 4, 1 2 3 4, बरोबर. 1 2 3 4, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 1 2. आता संख्येने तर वर्गीकरण होणार नाही माझं, बरोबर. मग मी काय करते? दिशा बघते. हे सगळेजण इकडच्या दिशेला जातात आणि हा उलट्या दिशेला जातो. म्हणजे गटातून बाहेर काय निघेल? 1 नंबरची आकृती काय निघेल? गटातून बाहेर निघेल. आता सगळ्यांना त्रिकोण दिसतोय. त्रिकोणामध्ये क्रॉस चिन्ह आहे, बरोबर. पण एका त्रिकोणामध्ये क्रॉस चिन्ह आहे का? नाही. तर रेष कुठं चालली त्यांची? खाली, ह्या चौकोन त्रिकोणामध्ये. मग गटाच्या बाहेर काय निघणार आहे? तो त्रिकोण निघणार आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये बाहेर काय निघतंय सांगा बघू? काय बाहेर निघेल? अंदाज लावायला. काहीतरी आहे ना की जे बाहेर निघू शकतं ह्याच्यातलं? व्यवस्थित आकृत्यांचं निरीक्षण करा. आकृत्यांचं फक्त निरीक्षण करायचे व्यवस्थितरित्या. बघा, नुसत्याच आकृत्या बघायच्या नाही, तर आकृत्यांचं व्यवस्थितरित्या निरीक्षण पण करायचं आहे. ही सेम आहे, ही पण आकृती सेम आहे. वर्तुळ आहे, वर्तुळ आहे. त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, सेम आहे. आता इथं बघा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6. इथं किती दिल्यात त्यांनी? 5. आणि इथं किती आहेत? बाहेर 6. म्हणजे ही आकृती काय होती? गटाच्या बाहेर जाते. आकृती बघा, आणि ही आकृती सरळ, बरोबर. म्हणजे गटाच्या आतमध्ये पण सेम आकृती पाहिजे होती, पण आहे का? नाही. मग गटाच्या बाहेर कुठली आकृती जाते? तर 1 नंबरची आकृती गटाच्या बाहेर जाते. पुन्हा वर्गीकरणामध्ये सेम अंकमालिका विचारली, पण प्रश्नचिन्हाच्या जागी काय उत्तर येईल असं त्यांनी विचारलं. मग असे आपल्याला गटाच्या बाहेर काढायचं होतं, आता काय करायचंय? गटाच्या आत घ्यायचंय, बरोबर. गटाच्या आत घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचंय की आकृत्याच्या प्रश्नाचं उत्तर काय करायचंय? आपल्याला शोधायचं आहे. हे किती आहेत बाळांनो? 2, हे 4, हे 6, हे 8. आता किती असणार आहेत? कितीचा पाडा आहे? पाडा आहे, हा. कितीचा आहे? 2चा. बेके बे, बे दुने 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बे पंचे 10. 2 2 वाढत चाललेली संख्या आहे ना. 2 अधिक 2 4,
4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8, 8 अधिक 2 10. आलं माझं उत्तर बरोबर 10. आलं. पुढे 3 6 12 24. आता बघा 3 आणि 3 6, 6 आणि 6 12, 12 आणि 12 24, 24 आणि 24. बरोबर ना? चुकलं नाही. बघा 3 6 12 आणि 24. 3 1 3, 3 2 6, 3 3 1 9, 3 4 12, 3 5 15, 3 7 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 9 30. काही संबंध लागतोय का पाड्यांचा? काहीच लागत नाही. काय लागतोय? नाही लागत. मग मी काय करते, 3 6 12 म्हणजे हे तर कन्सेप्ट माहिती की 3 मध्ये 3 मिळवले म्हणजेच काय करणे, अधिक केले. 3 अधिक 3 6, 6 अधिक 6 12, 12 अधिक 12 24. नाही तर किती येतील? करा की 24 अधिक 24, 4 आणि 4 8, 2 आणि 2 4, 48. माझं उत्तर किती आलं? 48 आलं. कसं काढलं बाळांनो? 3 अधिक 3 केलं की 6, 6 अधिक 6 केले की 12, 12 अधिक 12 केले की 24, 24 अधिक 24 केले की 48. पुढे 1 4 9 16 प्रश्न चिन्ह. आता व्यवस्थित इथं निरीक्षण करा रे बाळांनो. हे काय असू शकतं? एक अंदाज लावा की हे काय असू शकतं. काय असेल हे? की 1 आहे 4 आहे 9 आहे 16 आहे आणि प्रश्नचिन्ह विचारलंय मोठाच्या मोठा. काय? 1. 1 चा वर्ग किती बाळांनो? 1च आहे. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग काय येईल मग? 5 चा वर्ग काय येईल? 5 चा वर्ग येईल 25. म्हणजे माझं उत्तर काय आलं? 25 आलं. बघा 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. आलं का माझं उत्तर 25? बरोबर माझं उत्तर ऍक्युरेट 25 आलेलं आहे. बघा जेव्हा मी पहिली संख्या बघितली तेव्हा माझ्या मनात सहज आलं की हा सलग संख्या आहे. बरोबर म्हणजे 2 4 6 8 एक अंदाज येतो की हा पाडा आहे. कारण की पाडे तेवढे आपले पाठांतर पाहिजेत की बघताच त्यांनी कळलं पाहिजे की हा पाडा आहे, ही वर्गसंख्या आहे, ही घन संख्या आहे. तेवढे आपलं काय पाहिजे? पाठांतर चांगलं पाहिजे. खाली मी बघितलं तर दुसरा प्रश्न असा होता की 3 6 12 आणि 24. तर ह्याच्यामध्ये मी काय करू शकते? तर 3 अधिक 3 केले की 6 उत्तर येते. 6 अधिक 6 केले की 12, 12 अधिक 12 केले तर 24, 24 अधिक 24 केले तर माझं उत्तर किती येईल? 48 येईल. 4 आणि 4 8, 2 आणि 2 4. बरोबर माझं उत्तर किती येते? 48 येते. खालची संख्या जर मी बघितली तर खालच्या संख्येमध्ये सेम ऍज इट इज प्रोसेस आहे. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. तर इथं प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर काय येईल माझं? 5. 5 चा वर्ग किती असणार आहे? 25. पुढे तेच दिले त्यांनी आपल्याला प्रश्न विचारले. हेच विचारलंय बघा 5 10 17 आणि 26. बघा 5 आणि 5 किती होतात? 10 होतात. बरोबर. आता इथं बघा इथं आपण कन्सेप्ट काय वापरू शकतो बघा. आता 5 आल्यात 2 आल्यात. ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? फरक पण कन्सेप्ट वापरतोय. 2 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 3चा. ह्या दोघांमध्ये 5चा. ह्या दोघांमध्ये 7चा. ह्या दोघांमध्ये कितीचा असेल मग? बघा किती आले? 3 5 7 आणि ह्या दोघांमध्ये कितीचा असणार आहे? 9चा. 3 5 7 9 हे काय आहेत बाळांनो? 3 5 7 9 ह्या कोणत्या संख्या आहेत? हे कन्सेप्ट पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे. बघा 2 5 10
17 आणि 26. बरोबर, मी संख्या परत लिहिली आता भावनाखाली. हा, आता हे 2 आणि 5 मध्ये काय संबंध आहे का? नाही. तर मी काय करते, या दोघांची 5 मधून 2 गेले तर माझ्याकडे किती राहतात? 3. म्हणजे 2 अधिक 3 केलं तर माझं उत्तर किती येते? 5. जर मी 5 अधिक 5 केले तर माझं उत्तर किती येते? 10. बरोबर, 10 उत्तर आलं. 10 अधिक 7 केले तर माझं उत्तर किती येते? 17. मी 17 अधिक 26 तर कितीचं लागेल मला? 9 लागते. बरोबर आहे. 9 1 10 10 16 बरोबर 26. आता 26 मध्ये किती मिळवले की माझी पुढची संख्या येईल. आता विद्यार्थ्यांना लक्ष द्या. मी इथं खाली घेताना ही 3 आहेत, हे 5 आहेत, हे 7 आहेत, ही 9 आहेत. हे सगळे संख्या आहेत त्या विषम संख्या आहेत. लक्षात ठेवा. कुठल्या संख्या आहेत? कशाच्या बेसवर घेताय? तर ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. मी आताच तुम्हाला विषम संख्या कॉन्सेप्ट सांगितली की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9, आता ह्यांची जेव्हा आपण बेरीज करतोय तर विषम संख्या मिळवून बेरीज करतोय. बरोबर, म्हणजे इथं 9 नंतर किती असणार आहेत? ऑटोमॅटिकली 11 असणार आहेत. जर मी 26 मध्ये 11 मिळवले तर माझं उत्तर किती येते? 37. किती येते उत्तर? 37 येत आहे. पुढं तेच आहे. 100 आहे, 90 आहे, 81 आहे. आणि आता बघा, आता मी इथं काय करू शकते? आता वरती तर मी बेरीज केली, आता 90 आल्यात. बरोबर, 100 नंतर 90 आल्यात म्हणजे संख्या काय झाली? कमी झाली. वाढली का संख्या? नाही. तर संख्या काय झालेली? कमी झालेली. बरोबर, संख्या काय झालेली आहे? तर कमी झालेली आहे. संख्या काय झालेली? कमी झालेली आहे. तर मग मी काय करू शकते? बघा, संख्या जर वाढत चालली असेल तर विषय वेगळा आहे. संख्या काय होत चालले? त्या कमी होत चालले ते घ्या गणितामध्ये. तर मी काय करते की 10 100 आहे, 100 मधून 10 मायनस केले की किती येतात? 90 येतात. 100 मधून 10 मायनस करते तर माझं उत्तर 90 येईल. बरोबर, 90 उत्तर येईल. 90 आलं. आता 90 आलं, 81 आहेत म्हणजे 90 1 मायनस केला की माझं उत्तर किती येते? 81 येते. बरोबर, इथं जर मी 8 मायनस केले तर 7, 8 नंतर 9 10 11 3 राहतात 7. इथे किती येते? इथं मानते बाळांनो 100 आहेत, 90 आहेत, 81 आहेत आणि 73 आहेत. आता बघा, 90 ही संख्या कशी आली? जर मी 100 मधून 10 मायनस केलं तर माझं 90 उत्तर येत आहे. बरोबर आहे. 100 मधून जर मी 10 मायनस केले तर माझं उत्तर किती येते बाळांनो? 90 येते. 90 मधून जर मी 9 मायनस केले तर माझं उत्तर बरोबर 81 येते. 90 मधून 9 मायनस केलं की उत्तर 81 येते. 81 उत्तर जे काय आलंय त्याच्यामध्ये आता इथे किती आहे? आता हे 10 आहे, 10 नंतर 9 आहेत, 9 नंतर किती असणार आहेत? 8 असणार. मी 8 मायनस केले की बरोबर उत्तर किती येते? 73 येते. बरोबर, 81 मायनस 8, 8 नंतर 9 10 11 3 आणि इथे किती राहिले? किती राहतात? 73. बरोबर. आता इथं मग मी ह्याच्यामधून किती मायनस करू? इथं मी 8 मायनस केल्यात, इथं 10 केल्यात, इथं 10, इथं 9, इथं 8. मग इथं किती मायनस करणार आहे? मी 7 मायनस करणार आहे. बरोबर, म्हणजे 73 मायनस 7. इथे किती आले? 13. हातचा घेतला ना आपण शेजारच्या कडनं, इथं आले 6. 7 नंतर 8 9 10 11 12 13. बघा, 7 नंतर 8 9 10 11 12 आणि 13 म्हणजे किती राहिले? 6. 6 12 आणि 13 आणि वरती किती आले? 6. मग माझं उत्तर किती आलं? 66. म्हणजे माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे? 66. इथं मी ऍड करत चालली. इथं मी
मायनस करत 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 चाललीये. मी काही ऍड केलंय का? नाही. मी काही हे केलंय का? नाही. बघा, म्हणजे कन्सेप्ट कशा विचारतात, कधी मायनसने विचारतात, कधी प्लस करून विचारतात. पुन्हा तिथंच 2, 6, 12, 20, 30 पुढे किती आहे? आता कसं करणार? 2 आहे, 6 आहे, 12 आहे, 20 आहे आणि 30 आहे. काहीतरी लॉजिक लागतंय का बघा. 2 आणि 2 4. 2 आणि 2 4 येतात. हा, 3 2 6, 6 2 12. हा, पण पुढे लागतंय अजून. सांगा सांगा सांगा, चला प्रयत्न तरी करा बाळांनो, की बाबा काय फरक काय आहे. मी करू. आता माझ्या संख्या कशा होत चालल्यात बाळांनो? वाढत चालल्यात, बरोबर. म्हणजे ह्या दोघांमधला जर हे केलं तर संख्या काय होती? 2 आणि 6. कितीचा फरक आलाय रे? 4चा. 4 5 6 6 8 10. इथे किती येणार? 12. बरोबर ना? 12 येणार ना. 2 4 42. आता ताई तुम्ही हे केलं कसं बघा. ह्या दोघांमधला फरक काढला, किती आहे? 2 नंतर 6 आले, म्हणजे किती मिळून 6 आले? तर 4. 4 आणि 2 6. 6 आणि 6 12. 12 आणि अधिक 8 केले तर माझं 20 उत्तर येते, बरोबर. 20 अधिक 10 केलं तर माझं उत्तर 30 येते. 30 अधिक 12 केलं तर माझं उत्तर 42 येते. आता मी तर 12 काय घेतली? संख्या. समसंख्या आहे, समसंख्या आहे, समसंख्या आहे, समसंख्या आहे, समसंख्या आहे, बरोबर. प्रत्येक वेळेला संख्या काय होत चालली आहे? माझी वाढत वाढत चालली. 4 5 6 6 7 8 8 9 10 10 आणि 2. म्हणजे प्रत्येक वेळेला कितीने वाढतंय? 2 ने. 4 5 6 6 7 8 8 अधिक 2 10 10 अधिक 2 12. बरोबर आली कन्सेप्ट? 12 आली. बघा, 4 अधिक 4 4 आणि 2 किती आले? 6. 6 अधिक 2 8 8 अधिक 2 10 10 अधिक 2 12. म्हणजे प्रत्येक संख्या कितीने वाढत चालली? तर पुढच्या अंकाने काय होत चालली? वाढत चाललेली आहे. म्हणून माझं उत्तर किती आलं? बरोबर 42 उत्तर आलेलं आहे. सगळ्यांना इथपर्यंत कळलेले आहे. संख्या मालिका समजली असेल तर संख्या मालिका वर्गीकरण करताना अंक मालिका याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं काय माहिती पाहिजे? तर तुम्हाला फुलांची नावं माहिती पाहिजेत, फळांची नावं माहिती पाहिजेत, प्राणी माहिती पाहिजेत, पक्षी माहिती पाहिजेत, त्यांचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. ओके, फळं पण माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मी संख्या घेतल्या तर संख्या टॉपिक मध्ये तुम्हाला एक तर गटातनं बाहेर संख्या काढता आल्या पाहिजेत. त्या काढण्यासाठी तुमचे पाढे पाठांतर पाहिजेत, वर्ग पाठांतर पाहिजेत, घन पाठांतर पाहिजेत, समसंख्या माहिती पाहिजेत, विषम संख्या माहिती पाहिजेत. ती कन्सेप्ट झाली. त्याच्यानंतर प्रश्नांचं उत्तर शोधायचंय. उत्तर शोधायचंय तर वर्ग, घन, सम, विषम, पाढे, बेरीज करता आली पाहिजे, वजाबाकी करता आली पाहिजे आणि फरक करता आला पाहिजे. सगळ्यांना इथपर्यंत आपल्या तर हा टॉपिक समजला आहे. हे टॉपिक दुसरा आणि तिसऱ्यातला एक पॉइंट तुम्हाला मी आज इथे शिकवलेला आहे. थँक्यू.